नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आज आपल्याला घरच्या घरी साबणी बनवायच्यात आहे। तर बघू आपण घरच्या घरी कशा साबणी बनवतात ते। तर त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला साहित्य जमवायचं आहे। आपल्याला बेस मागवायचा आहे आपल्याला असा ग्लिसरीन सोप बेस आहे हा। तर हा कुठेही भेटतो, हा मी ऑनलाईन मागवलेला आहे। 1 किलोचा पॅक आहे हा आणि एकदम स्वस्त भेटतो। आणि ह्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे ते आणि एकदम कमी साहित्यामध्ये हा साबण तयार होतो, एकदम नॅचरल पद्धतीने। कसल्याही केमिकलचा वापर होत नाही ह्याच्यात। तर त्याच्यासाठी मी कोरफड एक जमा केली, लिंबाचे पान आहेत कडुलिंबाचे आणि तुळशीचे पानं जमवले ते मी। हे सगळं स्वच्छ धुवून घेतले मी। सुरुवातीला मला अर्धा किलोचा बेस बनवायचा आहे, सोप बनवायचा आहे। तर त्याच्यासाठी मी हे सगळं छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेणार आहे आणि गर काढून घ्यायचा आहे आपल्याला ॲलोवेराचा आणि मिक्सरमधून काढायचा तो, एकदम बारीक पेस्ट करायची। तर त्याच्यासाठी मी असं काठी काढून घेते ॲलोवेराची साईडचे, आपल्याला अशी कट करून घ्यायची आणि मधलं गर काढून घ्यायचं आहे। तुम्ही बिझनेस पण तयार करू शकता एकदम कमी खर्चामध्ये घरच्या घरी आणि जास्त काही साहित्य लागत नाही याला, 2 ते 3 साहित्यामध्येच होतो आणि वेगळ्या सीझनमध्ये आपल्याला वेगळ्या पदार्थापासून बनवता येतो हा सोप। तर आता थंडीचे दिवस आहेत तर आपल्याला ग्लिसरीन सोप बनवायचा आहे। तर उन्हाळ्यात तुम्ही चंदन किंवा मुलतानी माती असाही बेस बनवू शकता तुम्ही, सोप बेस। तर मी तुळशीची पानं टाकले ते, कडुलिंबाचे टाकले ते आणि मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला। मी फक्त 1 चमचा पाणी टाकणार आहे, आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही त्याच्यात। शक्यतो बिना पाण्याचा रस तयार काढून घ्यायचा आहे। तर मी 2-3 मिनटात असा एकदम पेस्ट तयार होती। आपण अशीही टाकू शकता। तर मी इथं गाळून घेते, गाळणीने किंवा अशी सुती कपड्याने गाळून घ्यायचं आहे। तर एकदम असं पिळून घ्यायचं आहे आणि एकदम कमी पाणी टाकलं आहे मी। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी टाकूही शकता किंवा स्किप करू शकता। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एकदम कमी खर्चात आणि एकदम नॅचरल पद्धतीने। तर बाजारामध्ये भेटणाऱ्या साबणं असतात त्याच्यामध्ये केमिकलचा वापर केलेला असतो, त्याच्यामुळे आपली त्वचा ड्राय पडू शकते। तर आपण एकदम नॉर्मल स्किन राहते आणि मी वापरून बघितलेला आणि एकदम छान रिझल्ट आहे। तर आपण बनवू शकता असा घरच्या घरी। तर 1 किलोचा पॅक आहे हा। आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, मी रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते। सबस्क्राईब करायला फुकट आहे आणि मी कट करून घेणार आहे आणि छोटे छोटे तुकडे करणार आहे याचे। छोट्या तुकड्यामध्ये कट केल्यावर मेल्ट करायला कमी वेळ लागतो आणि मेल्ट करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे पिघळून। फक्त ग्लिसरीन सोप आहे, एकदम साधा नॉर्मल आहे आणि याच्यापासून आता साबण बनवायचं आहे आपल्याला। तर बघू आपण 8 ते 10 मिनटामध्ये साबण रेडी होतो, जास्त वेळ लागत नाही। मी बाकीचं साहित्य तयार करून ठेवलं आहे अगोदर आणि आपल्याला सुरुवातीला हा अर्धा बेस कापून कट करून घेऊन तर त्याचा बनवून घ्यायचा आहे अगोदर। तर मी असा सोप पहिल्यांदाच बनवायला घेतला आहे। तर 500 रुपये खर्च आला मला, फक्त जास्त काही खर्चाची नाही। तर मी सुरुवातीला डायरेक्टली पातेलं गॅसवर ठेवायचं नाही आपल्याला। तर कढईमध्ये पाणी घेतलं आहे मी, डायरेक्टली पातेलं गॅसवर ठेवलं तर हा बेस जळू शकतो हीट जास्त झाली तर। त्याच्यामुळं हा हळूहळू मेल्ट करून घ्यायचा आहे आपल्याला। 3 ते 4 मिनटामध्ये हा सोप बेस मेल्ट होतं पूर्णपणे। हळूहळू हलवून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा पूर्णपणे मेल्ट झालं आहे आता, हा चमच्याने हलवून घेतलं मी। तर असा मेल्ट झाला की बाकीचं साहित्य जमा केलेलं आहे ते आपल्याला मिसळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। तर त्याच्यामध्ये 2 विटॅमिनच्या टॅबलेट टाकणार आहे मी आणि हा बेस तयार केलेला आहे ह्याच्यामध्ये हे टाकणार आहे, तुळशीचा पाला आणि मी 1 चमचा हळद टाकली। तर कोरफड, कडुलिंब, हळद, विटॅमिन ई आणि तुळशीचे पानं अशा साहित्यापासून बनवली। 2 टाकलेत मी, विटॅमिन ई छान असते आपल्या स्किनसाठी। तर मी 2 टॅबलेट टाकलेत आहे काढून त्याच्यात आणि हा मिक्स करून घ्यायचा आहे आणि थंड व्हायच्या आतमध्ये हा मोल्ड आहे। तर याच्यामध्ये 20 साबणं होतात, हा मी मिशोवरून मागितला होता। तर गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला काढून त्याच्यात ओतून घ्यायचं आहे। तर एका बेसमध्ये 75 ग्रामची साबण होते। तर हे बघा मी 2 तासासाठी असं सोडून दिलेला, फ्रीजमध्ये नाही ठेवायचं आपल्याला। 2 तासातच असं साबण तयार झालं आहे।
बघा एकदम छान 9-10 साबणे तयार झाल्यात अर्ध्या किलोमध्ये. आणि मी हा आता लावून बघणार आहे हातावर. फेस पण होतो आहे ह्याचा आणि एकदम छान रिझल्ट आहे. एकदम सॉफ्ट आहे स्किनसाठी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा कमेंट करून. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सांगा मला. धन्यवाद.